आपण लगेच प्लीज. चला मॅच सुरू करूयात, सामना सुरू करूयात. पहिले बंद सही संघाचे कॅप्टन्स आपण शक्य असेल तर लवकरात लवकर या, कारण निरोली संघाचे कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. अंबरजे संघाचा लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्रायकर एंडला गणेश. किनोली प्रीमियर लीग खेळा पुन्हा एकदा या मैदानावरती आला. अगदी या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं ॲज अ बॅटरच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटर आहेत रुपेश आणि दुसऱ्या बाजूला आपण बॅटर गणेशला पाहतो. रुपेश आणि गणेश रायमिंग वर्ड्स जुळणारी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी नावामध्ये शह रुपेश गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. डावकूर हाताचा खेळाडू आणि उजव्या हाताचा खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्क वरती आहे तो म्हणजेच प्रशांत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल प्रशांत टाकत असताना पाहायला मिळेल टीम कासगाव टीम साठी श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव टीम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना समोर अंबरजे संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे समोर. फाईट करत असताना एक नौका संघ मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पॅन्डर ट्रिप पॉवर प्लेच्या षटकाचा. रुपेश आहे स्ट्रायकर एंडला. यस, पहिला बॉल पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत सीमा पार. मिथिल दाबा 4 येईल चौकार. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला रुपेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा टायमिंग नाही आहे. बॅटच्या आतमध्ये बॉल लागला 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहेत. फंबलिंग झालंय त्यानंतर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 2 बॉल 4 झालेत. अगदी पाहायला गेलं तर स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक 2026 आणि दिवस क्रमांक 2 अगदी दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला. मिस टाइम जाळ्यामध्ये अडकेल का? हो, प्रयत्नच केलेले नाहीयेत. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणलं जातं. प्रयत्न करणं गरजेचं होतं. इथे प्रयत्न केलेच गेले नाहीयेत. त्यामुळे नो मॅच लाईन मध्ये बॉल आदळलाय. सिंगल मिळाली आहे. सिंगल नंतर धावफलकावरती छोटासा बदल झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 5 या आकड्यांवरती. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. लेफ्ट हँडेड बॅटर आता राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड बॅटर जोडी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला पाहायला मिळते तेव्हा फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी त्रासदायक ठरतात गोष्टी. आणि आता त्रासदायक ठरताना आपल्याला कासगाव टीम साठी पाहायला मिळेल, कारण गणेश आहे तो आक्रमक आहे आणि दुसऱ्या बाजूला रुपेश आहे तो अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट साठी ओळखला जाणारा आकड्यांचा तज्ञ म्हणून पाहिलं जातं. कारण इथे पाहिलं तर 5 धाबा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा समोर खेचून मारलाय. पुन्हा एकदा पाठलाग चालू आहे. इथे बॉल निघून चाललाय. दिल मांगे मोर लगाया जोर आया मैदान के बाहर. कडक फूट चौकार. नऊ धाबा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. खूप चांगली बॅटिंग केली आहे गणेशने. पहिलाच बॉल. पुन्हा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल हँडेड कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. संपूर्ण कॅच. अगदी समोरचा बॉल ओव्हर द हेड खेळण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. त्यानंतर हनुमान जंप घेतली बॉलवरती आणि बॉल पकडला गेला. बॅटर बाद झाला आणि इथे पहिल्या विकेटचं पतन झालं. महाराष्ट्राला परंपरा आहे ती म्हणजेच पंढरीच्या वारीची, लाल मातीच्या कुस्तीची आणि बैलगाड्या शर्यतीची. या ठाणे शहराला सुद्धा
खूप मोठी अगदी परंपरा राहिली आहे. शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा बैलगाडी च्या शर्तीची परंपरा राहिली आहे. यामध्ये आपण पाहतोय शहापूर तालुक्यामध्येच दसई गावचा पब्लिक किंग पुरंदर सुद्धा करतर अलीकडच्या काळामध्ये 2 वर्षापासून शहापूर तालुक्याचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक गडी बाद झालाय, 9 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल आणि आता स्ट्रायकरला नवीन बॅटर समीर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला, गॅप शोधला, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, झाडू शॉट. एक षटकांच्या समाप्तीनंतर आता नवीन गोलंदाज दिनेश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाच्या मॅच मध्ये पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर रुपेश बॅटर पाहावं लागेल. पंच वळाले, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा कळवला. पंचांना कसरत करावी लागते सातत्याने. आज भरपूर सारे व्हाईट बॉल्स मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेलेत. अवांतर चेक धाव मिळाली. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 मैदानाच्या आतमध्ये वापरला गेला. बदल आली तर पुन्हा एकदा दाखवलाय. क्षेत्ररक्षक बॉलची वाट पाहत राहिलेत आणि संघाची वाट लावून घेतली कारण बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर, चौकार. वेट अँड वॉच, वाट पाहावी आणि वाट लावावी. वाट लागली आहे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करणाऱ्या टीमची चूक झाली आहे. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिला तर पडल्यानंतर बाहेर निघतोय. अगदी डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर आपण धावपलकाला ब्रेक लागतोय. डॉट बॉल आला. दिनेशने पहिला बॉल खराब टाकला. दुसरा बॉल चौकार आला. तिसरा बॉल पुन्हा एकदा डॉट मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. इलिगल बॉल आणि इलिगल काम कराल तर तुम्हाला घरामध्ये ठेवलं जात नाही. क्रिकेटमध्ये इलिगल बॉल टाकाल तर तुम्हाला पंच सोडणार नाहीयेत. समोरचा बॉल उडवलाय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा, अगदी मान्यवरांशी मानवंदना देणारा हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. 4 धाब्याने धाव फलक. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी मोहन बॉल पर्यंत पोहोचला. दिया एंटरप्राइजेस मध्ये काल फिल्डिंग केली आहे, कमी फिल्डिंग मिळाली, पुन्हा एकदा संधी मिळाली होती. चांगला बॉल इथे पडलाय, टाकलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळाली आहे. अगदी पाहिलं गेलं तर त्यानंतर जर आपण पाहिलं तर एका धाब्याने बदल झालाय आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर 23 धाबा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 10 धाबा धावफलकावरती आहेत. समीर 1 बॉल 4 धाबांवरती बॅटिंग करतोय. खूप चांगली बॅटिंग समीरने सुद्धा केली आहे. समोरचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने. 2 खेळाडूमध्ये अंतर भरपूर आहे. बॉल अगदी 2 खेळाडूंना चाटून पुसून निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चौकार. जवाब स्ट्रोक होता, लास्ट जवाब गॅप मध्ये फटका होता. 4 धावा मिळालेत. पुन्हा एकदा बॉल वरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. चूक केली क्षेत्ररक्षकाने. इथे पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो म्हणजे 27 धाबा.
धन्यवाद 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 डीजे. 27 झाले 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकात 27 झालेत. अजूनही बॉलचा विचार केला तर शेवटचे 6 बॉल आहेत. शेवटचे 6 बॉल. लॉब केलाय पुन्हा एकदा समोरच्या बाजूला. अगदी शहापूर मध्ये फेमस आहे शिवाजी चौक. शहापूर मध्ये फेमस आहे शिवाजी चौक. रुपेशला आहे गोलंदाजावरती षटकार मारायचा शौक. षटकार मारला रुपेशने. अप्रतिम षटकार. लाजवाब स्ट्रोक. 33 धावा धावपलकावरती आहेत. 33 धावा झाल्या धावपलकावरती. हो पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. तोही बॉल आपण पाहिला तर ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न आणि वाईट बॉलचा इशारा. 8 बॉल 20 वरती रुपेश बॅटिंग करतोय. समीरचा विचार केला तर 3 बॉल 8. तर कल्पेशने नाराज केले या मॅच मध्ये. आणखी एक चांगला बॉल. टायमिंग नाहीये. टायमिंग खराब झालाय. टायमिंग खराब झालाय. वेळ चुकली आहे. वेळ चुकली आहे. टायमिंग करता आलेलं नाहीये. टेम्परामेंट दाखवता आलेलं नाहीये. बिगिट करण्याचा प्रयत्न केला बॅटरने आणि त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल मिळाली. आता समीर आहेत ज्याने 3 बॉल फेस केले. त्याने 8 धावा धावपलकावरती बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अगदी विचार केला तर या मॅच मध्ये 35 झालेत. बॉलचा विचार केला तर बॉल समाप्त झालेत आतापर्यंत. पुन्हा एकदा बिग हिट. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हसलाय कारण फलंदाज बाद झालाय. बाद झाला फलंदाज डगआउटच्या आश्रयाला पोहोचला. आणखी एक विकेटचं पतन. अगदी दुसऱ्या बाजूला रुपेश वाट पाहतोय. स्ट्राईक कधी मिळणार. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 35 धावा धावपलकावरती आहेत. 35 धावा धावपलकावरती. 35 धावा धावपलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. नवीन बॅटर राज. पुन्हा एकदा बिग हिट. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. हो 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 हो. उलटा पुलटा कॅच. सोपा नव्हता हा कॅच आणि सोपा केला अक्षय याने. अप्रतिम कॅच. फलंदाज राज बॅक टू डग आउट. तू चल मैं आया. धन्यवाद डीजे. 35 झालेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रथमेश नवीन बॅटर. इथे पुन्हा एकदा बाब लागेल आणि इथे विकेट हॅट्रिक होते का. कारण यस विकेट हॅट्रिक झाली. सलगची 3री विकेट. 35 वरती हा लागलेला 4था धक्का. म्हणजे सुरुवातीला 35 वरती 1 होती. आता 35 वरती 4 झालेत. 35 वरती 4 झालेत. काय गोलंदाजी केली आहे स्वप्नीलने. पहिल्या 2 बॉल वरती खराब गोलंदाजी पाहायला मिळाला आणि त्यानंतर लगातारचे सलगचे 3 विकेट. प्रत्येक खेळाडूला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. ज्यादा खर्चाच्या और कम खर्चा ज्यादा धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर ज्यादा विकेट्स घेतल्यात. भरपूर विकेट्स घेतलेल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉल वरती काय होणार कारण नवीन बॅटरला स्ट्रायकर येणार. हाही बॉल आपण पाहिला तर आहेत इंटरेस्टेड आणि इथे पाहूयात पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात आणि त्यानंतर विकेट सुद्धा. धावबाची विकेट मिळते आणि धावबाच्या विकेट नंतर धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचतोय. अगदी पाहायला गेलं तर 36 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात.
लास्ट बॉल असेल पहिल्या इनिंग मधील स्ट्रायकर इडला सेट बॅटर रुपेश. हो हो लॉफ्ट केलाय रोशनने पुन्हा एकदा चूक केली आहे. बॉल रोशनच्या डोक्याच्या वरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा शेवटचा बॉल वरती शेवटचा प्रहार बॉल सीमारेषा पार येतोय दर्शदार षटकार. ची गरज रुपेशने 10 बॉल 27 मारलेत. समीरने 4 बॉल 8. गणेशचा विचार केला तर 2 बॉल 4 आणि गोलंदाजी मध्ये गोलंदाजी महाग ठरली. चला नेक्स्ट मॅच टॉस या बोथ टीम. पप्पू 11 दसई सिंग आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे ती म्हणजेच नेरोई संघ. या लगेच कॅप्टन पप्पू 11 दसई टीम कॅप्टन या. नेरोई संघाचे कॅप्टन आपण सुद्धा टॉस साठी यायचं लगेच. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय प्लीज या लगेच. सुपियान नशीब बॉन्ड ठरलाय. तिसऱ्या फेरीमध्ये सुपियानने करता प्रवेश मिळवून दिला पप्पू 11 दसई सिंगला. नशिबाचा खेळाडू होता. तिसरी मॅच आहे. तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा काय होणार पाहायचं. तिसऱ्या फेरीची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये कारण क्वालिफायरचं तिकीट या मॅच मधील जिंकणाऱ्या संघाला मिळालंय. क्वालिफायरचं तिकीट मिळालं या जिंकणाऱ्या संघासाठी म्हणजे या मॅच मध्ये जिंकणारा संघ अंतिम मॅच मध्ये खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पप्पू 11 दसई संघ विरुद्ध आपण नेरोली संघ या दोन संघाच्या दरम्यानची मॅच. दोन्ही कॅप्टन्स अगदी एकच मिनिटामध्ये टॉस बॉक्स मध्ये पोहोचतात आणि तिथे आयोजन कमिटीचे व्हॉलेंटियर्स अर्थातच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे कुंभार या स्पर्धेचे सर्व काही समीर मेखंडे यांच्या शुभ हस्ते आपला टॉस इथे केला जातो. पहिल्या दिवसामध्ये खेळलेले आहेत कदाचित शेवटच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा वाट पाहत आहेत. उद्या सुद्धा खेळताना पाहायला मिळणार. शहापूर विभागाच्या गटामध्ये दिव्या एंटरप्राइजेस की शेवटी आठवण ग्रुप कानमिंदे संघ पाहायला मिळेल. शेवटी आठवण ग्रुप कानमिंदे टीम उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा इन ऍक्शन पाहायला मिळेल. चला दोन्ही कॅप्टन्स आले. टॉस करूयात आपण. पप्पू 11 दसई सिंग आणि दुसऱ्या बाजूला आहे टीम आपण पाहतोय नेरोली संघ. मुसाबाई शेख आणि दुसऱ्या बाजूला नेरोली संघाचा कॅप्टन त्याच्या समवेत आहे फ्युचर पप्पू 11 दसईचा कॅप्टन सुफियान सुद्धा. टॉस होतोय कॉइन स्विंग झाला आणि टॉस जिंकलाय पप्पू 11 दसई संघाने. गोलंदाजी करण्याचा निर्णय प्रथम बॅटिंगसाठी नेरोली संघाला आमंत्रित केला. सुफियानाला सर्व काही दसई संघाच्या बाजूने लागतंय. आज सुफियान नशीबवान ठरला. सुपियानला घेऊन आला संघाने टॉस जिंकला. सुपियान मगाशी इथे ड्रॉ साठी आला. पप्पू 11 दसई संघाची चिठी लागली. आज खरं दसई संघासाठी सुपियान नशीबवान ठरला. चला 18 बॉल आणि 43 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. चला मॅच आपण लगेच सुरू करूयात. नेक्स्ट मॅच टॉस झाला. 3 षटकांची मॅच आहे. पप्पू 11 संघाने टॉस जिंकला. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मॅच मध्ये कसा तरी काटावरती पप्पू 11 संघ पास झाला. आता या मॅच मध्ये पाहायचं काटावरती पास होणार की अगदी डिस्टिंक्शन घेतलं जाणार पप्पू 11 दसई संघाच्या माध्यमातून. कारण नेरोली संघ सुद्धा कमी लेखून चालणार नाही. खूप चांगला संघ आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलेत खूप चांगली लढत दिली आहे. खूप चांगल्या मॅचेस जिंकलेल्या आहेत. सांघिक खेळ पाहायला मिळाला. या मॅच मध्ये आता 18 बॉल 43 ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती आपण अंबरच्या संघाच्या माध्यमातून गणेश गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल आणि समोर आपण पाहिलं तर बॅटिंग साठी प्रथमेश आणि स्वप्नील प्रशांत आणि स्वप्नील पाहायला मिळतात. पहिलाच बॉल लॉफ्ट केला गॅप मध्ये. हो 2 क्षेत्ररक्षकाला भेदून पाठलाग चालू बॉलचा पाठलाग आणि इथे पाठलाग झाला. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने धाव फलक पुढे निघून गेला. अगदी 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमधला आणि त्यानंतर कव्हरचा क्षेत्ररक्षक या 2 खेळाडूंना अगदी भेदून बॉल निघून चालला होता. खरं तर टाटा बाय बाय करत पण खेळाडू बॉल पर्यंत पोहोचले. दोघांमध्ये शर्यत लागली. शर्यत जिंकली खेळाडूंनी. हाई बॉल चांगला रूम बनवण्याचा प्रयत्न केला बॅटरच्या माध्यमातून. बॅकफूट वरती खेळताना बॅकफूट वरून ढकलण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. हो पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केला. डीप फाईन लेगला बॉल धावतोय.
पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, स्ट्रायकर इंडा फेकी डेंजर झोन मध्ये आणि दोन मिळतील. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धाव फलक पुढे गेला. धोक्याची घंटा वाजली होती, धोक्याची घंटा वाजू दिलेली नाहीये, कारण घंटा नाही तर तंटा नाही आणि तंटा नाही तर दाबा नाही. तिथे तंटा झालेला नाही आणि दाबाही झालेला पाहायला मिळतात. 2 धावेने धाव फलक पुढे. 4. आणखी एक चांगला बॉल, हाही शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, अकुट टप्पाचा भरपूर 12 आणि इथे पाहिलं तर डॉट बॉलची सांगता. त्यानंतर 1 फॉर दी ओव्हरचा कॉल पंचांच्या माध्यमातून. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धाबा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 4 धाबा. खूप चांगली सुरुवात करण्याच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खांद्याचा चांगला वापर करतो. व्हाईट बॉलचा इशारा आहे. दिशा तो उडीशी भरकटला आहे, दिशा तो उडीशी खराब टाकली आहे. दिशाहीन बॉलचा मारा मैदानाच्या आतमध्ये केला. अगदी 5 अशी धावसंख्या धावफलकावरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर. समोरच्या बाजूला इनसाइड आउट आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॉलच्या खाली कॅच ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धाबेचा कॉल आहे. 2 झालेत. घडलंय काय, तेलही गेलं, तूपही गेलं, हातामध्ये राहिले दुपाटणाने अक्षरशः. कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर 2 धाबा. 2 धाबेने धावफलक 7 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतो. 43चं टार्गेट होतं. 43चं टार्गेट असताना पहिल्या 5 बॉलमध्ये 7 बनवलं गेलं. पुढे इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला गेला. झेल संपला फलंदाजाचा हा छोटासा खेळ. फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन झालं. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 7 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. थँक्यू डीजे. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल धाबा धावफलकावरती आहेत ते म्हणजेच 7 धाबा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज आहे गोलंदाजी मार्कवरती. 43 बनवायच्या होत्या, पाठलाग करायचा होता. शांततेच्या काळामध्ये पहिलं षटक आता आपण पाहिलं तर गोलंदाजच्या नावे राहिला. आणखी एक चांगला बॉल, हाही बॉल आपण पाहिला तर अतिशय चांगला बॉल. इथे आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल. अप्रतिम राज मैदानामध्ये गोलंदाजच्या माध्यमातून गाजवतो. क्रिकेटच्या खेळामध्ये आणि माणसाच्या आयुष्यामध्ये ना 2 फेज आहेत. माणसाच्या आयुष्यामध्ये तरुणपण, म्हातारपण. क्रिकेटमध्ये सिंगल इनिंग आणि सेकंड इनिंग महत्वाचं आहे. आणखी एक चांगला बॉल, हाही बॉल आपण पाहिलं तर परफेक्ट वेगवान टाकला. अंबरजे टीमच्या माध्यमातून गोलंदाज राज तुफानी गोलंदाजी करतायत. सुसाट वेगाने धावतोय. आगीचे गोळे मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. डॉट बॉलचा मारा केला जातोय. बॉडी पासून दूर वरती बॉल टाकले जात आहेत. बॅटरच्या रेंज पासून बॉल बालला बाहेर ठेवलं जात आहे. अगदी बॅटरला ओळखलं जातं. पुन्हा एकदा लाफ्ट केलाय. लाफ्ट करत असताना बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला तर 6 धाबा. षटकार. इथे 6 आलेत. 6 नंतर 13 वरती धावफलक पोहोचला. 30 बनवायच्या आहेत. 9 मध्ये 30 अजूनही बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पुन्हा टप्पा चेंज केलाय. इथे डॉट बॉल आणि डॉट बॉल. घरामध्ये पप्पा, कट्ट्यावरील गप्पा, बाहुबली मधील कट्टप्पा आणि गोलंदाजी मधील टप्पा महत्वाचा आहे. इथे टप्पा चांगला टाकला. इथे डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर आपण पाहिलं गेलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण केली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने पकड आता मजबूत केली आहे. 43 बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा लाफ केलाय.
बिग हिट आहे, पूल होतोय का सक्सेसफुल? येस. आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा विजय आणि पराभवाच्या मधलं अंतर कमी करणारा हा आकाशाला गबस निघालणारा षटकार. हा महत्वपूर्ण बॉल. शांत दिसणारा प्रशांत आता शांत झालाय मैदानाच्या आतमध्ये. हो 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 हो, लाजवाब स्ट्रोक आहे. तिसरा षटकार पाहायला मिळेल का? नाही पाहायला मिळणार. कॅच पकडला गेलाय का पाहूयात. आणि इथे पंचांचा इशारा आपण नक्कीच पाहतो. यस, इथे विकेटचं पतन झालं. कॅच अप्रतिम कॅरी केला गेला आणि फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा संपूर्ण कॅच. जजमेंट 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 कंट्रोल बाउंड्री लाईनच्या लगत. आणि त्यानंतर प्रशांत नाबादचं बादल मैदानाच्या आतमध्ये. 19 झालेत. 24 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. बॉल 24 ची गरज. 6 बॉल 24 ची गरज. समोर जितू गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल रुपेश गोलंदाजी मार्कवरती. टी शर्ट जितू आणि खरं नाव रित रुपेश आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल डॉट टाकलाय रुपेशच्या माध्यमातून. हाही बॉल आपण पाहिलं कमी गतीने टाकलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे. 30 सर्कलच्या बाहेर पोहोचलाय रुपेश. बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल. 4 बॉल 23. फक्त 4 बॉल मध्ये 4 मारायचे. बाहेरून सांगणं सोपं आहे, आतमध्ये करणं अवघड आहे. कारण 4 बॉल 23 बनवायचे आहेत. 4 बॉल 23 बनवायचे आहेत. स्ट्रायकरला नवीन बॅटर. समोरच्या बाजूला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. कोणतीही चूक नाहीये. जजमेंट चांगलं, कंट्रोल चांगलं आणि सेफ हँडेड कॅच. फलंदाज आणखी एक विकेटचं पतन. तंबूच्या आश्रयाला फलंदाज. बॉल 23 ची गरज. रुपेशने विकेट मिळवली मैदानाच्या आतमध्ये. अगदी आता पाहिलं तर 3 बॉल 23. सामन्यावरती पकड मजबूत केली. संघ आता बागपूरमध्ये ढकलला गेला. पण ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी स्ट्रायकर इनला आणि खेळाडू धावबाद. सागर बाद झाला. सागर बाद झालाय. सागरने चुकीचा कॉल दिला. सागरने बॉलकडे पाहिलंच नाही. सागर डायरेक्ट दाबत सुटला. दाबत सुटला. अपघात झाला म्हणजे आता विकेट झाली. आणि विकेट झाली म्हणजे आता तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. कारण 2 बॉल 23 ची गरज. 2 बॉल 23 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीमला. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पप्पू 11 दसई विपक्ष नेरोली या 2 संघाच्या दरम्यान. कमी गतीने शॉट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 1 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 23 धाबा. या मॅचचा शिल्पकार, या मॅचचा विजयाचा शिल्पकार कोण ठरला? या मॅचचा विजयाचा हिरो कोण ठरला? लॉफ्ट केलाय. फटका आहे पद्धतशीर. खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये कार्यक्रम झालाय पद्धतशीर. फलंदाज बाद झालाय आणि ते या मॅचचा सामनावीर खेळाडू ठरलाय. खेळाडूचं नाव आहे रुपेश. आपण या व्यासपीठावरती आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आपण या लगेच स्वीकारायचा प्लीज.
थँक्यू डीजे. चला आपण सामना लगेच सुरू करूयात. मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. वीरू आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्या. जय जय वीरूला घ्या सोबत. जय जय वीरू नाराज होईल. वीरूला घ्या सोबत प्लीज. जय आणि वीरू जोडी आहे. यस टॉस जिंकलाय पप्पू 11 दसाई संघाने. बॉलिंग करण्याचा निर्णय. चला पप्पू 11 दसाई संघ क्षेत्ररक्षण लावा लगेच विनंती असेल. चला प्लीज पप्पू 11 दसाई संघ